नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे उपासाचे बटाट्याचे पराठे करते। त्यासाठी मी इथे 1 कप भगरचे पीठ घेतले, 1 कप साबुदाण्याचे पीठ घेतले। आपण ते मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून आपण बाजूला करून ठेवायचे आणि थोड्या वेळाने त्याची उकळ काढायची। आता पराठ्याबरोबर लागणारी चटणी आपण करायला घेऊया। त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले, चवीनुसार मीठ घालते, 1.5 टीस्पून लाल मिरची पावडर घालते, 1.5 टेबलस्पून किसलेला गूळ घालते आणि तो गूळ घालून झाल्यानंतर 1 टेबलस्पून चिंच घालते। चिंचेचा कोळ केलेला नाहीये, मी चिंच अशीच अख्खी टाकणार आहे आणि आपण ते मिक्सरला लावून घ्यायचे। सुरुवातीला कोरडच वाटून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे। हे पहा, इथे शेंगदाण्याची बारीक पेस्ट करून झालेली आहे, छान झाली आहे पेस्ट। हे बघा, एवढी बारीक करायची आहे पेस्ट। आपण ती दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे काढून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालायचे आणि ते पाणी घालून पुन्हा त्या चटणीमध्ये आपण घालून घ्यायचे आणि चटणी मिक्स करून घ्यायची आपल्याला। इथे आपल्याला एवढी चटणी करण्यासाठी 1 कप पाणी लागलेलं आहे आणि आता अजून थोडंसं पाणी आपण घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये चटणी खूप घट्ट झाली आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतर आपण चटणीची टेस्ट बघायची, तिखट मीठ कसं बरोबर आहे की नाही ते। चटणीमध्ये तिखट मीठ एकदम बरोबर आहे, व्यवस्थित आहे। आणि आता आपण तडका द्यायचा आहे। त्यासाठी मी तुपामध्ये 2 लाल मिरच्या घातल्या आणि जिरं घातलंय आणि ते ढवळून आपण तो तडका त्या चटणीवर ओतायचा आहे। पहा किती छान झालाय तडका, मस्त बसलाय चटणीला तडका, सुंदर झालाय। आपण ही चटणी आता बाजूला करून घेऊया आणि आपल्याला पराठ्याचं जे सारण करायचंय म्हणजे बटाट्यामध्ये मसाला टाकायचा आहे तो करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी 2 टीस्पून जिरं घेतले, त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला। ही पहा, अशी पेस्ट करून घेतली मी आणि ते करून झाल्यानंतर आपण उकडलेले बटाटे किसून घ्यायचे। मी इथे 4 बटाटे घेतले उकडलेले, ते आता किसून घ्यायचे आहेत आपल्याला। आपले बटाटे किसून झालेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। मीठ घालून घेतल्यावर आपण जी चटणी केली जिरं आणि मिरचीची, ती आपण त्या बटाट्यामध्ये घालून घ्यायची आणि बटाट्यामध्ये घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आपल्याला। मी इथे बटाटे काय केलं होतं, उकडवून फ्रीजमध्ये ठेवले होते, त्याच्यामुळे त्याच्यातलं मॉइश्चर कमी झालेले। आणि शिवाय इथे एक टिप म्हणजे बटाटे उकडताना आपण त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, नुसते बटाटे धुवायचे आणि उकडायला ठेवायचे कुकरमध्ये, मग ते बटाटे चिकट होत नाही। आणि आता इथे मी उकड काढायला घेते। आपण 2 कप पीठ घेतलंय म्हणजे साबुदाणे आणि भगरचं, त्याच्यामुळे ह्याच कपाने मी आता 2.25 कप पाणी घेते। ते पाणी कढईमध्ये ओतून घेतल्यावर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते, 1 चमचा तूप घालते। आपण मोदकाला जशी उकड काढतो तशी आपण उकड काढायची। आता आपण त्यामध्ये हे सगळं पीठ घालून घ्यायचंय आणि छान एकजीव करून घ्यायचे आपल्याला ते। ही उकड ढवळून झाल्यानंतर त्याला वाफ येण्यासाठी आपण 5 मिनिटांसाठी झाकण घालून ठेवूया त्याच्यावरती। 5 मिनिटांनंतर आपण झाकण उघडून बघूया, आपली उकड खूप छान झालेली आहे। आता आपण ती परातीत काढून मळायला घेऊया। उकड मळायला घेताना असं थंड पाण्यात हात घालून आपण उकड मळायला घ्यायचे। उकड खूप गरम असते, आपण हात भाजेल आपला नाहीतर। आणि आता अर्धी मळून झाली आहे, मी आता त्याला तूप लावते आणि मळून घेते। हे पहा, आपली उकड छान मळून झालेली आहे
आणि ही उकड मळून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 5 मिनिटांसाठी मुरण्यासाठी झाकून ठेवायचे। पाच मिनिटांनी झाकण उघडून बघूया, आपली उकड छान मुरली आहे। आणि आता आपण पराठे करायला घ्यायचे। आपण या सारणाचे आधी गोळे करून घेऊया। असे गोळे करून ठेवल्यावर पराठे करायला सोपे पडतात आपल्याला। उकडीचा असा गोळा घेऊन पोळपाटावर व्यवस्थित आपण मळून घ्यायचे। आपल्याला गोळ्याला म्हणजे आपण जो पराठ्याचा गोळा घेतोय त्याला क्रॅक पडू नये म्हणून आपण असं मळून घ्यायचे। आणि आता आपण पुरणपोळीमध्ये कसं सारण भरतो म्हणजे पुरणपोळी जशी भरतो तसं आपण हे करून घ्यायचे, भरून घ्यायचे। आणि अशाच प्रकारे मी माझ्या चॅनलवरती उपासाच्या भरपूर रेसिपीज केल्या आहेत। रताळ्याची पुरणपोळी, रताळ्याचे घारगे आणि अजून थालीपीठ केले उपासाचं। त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। हे पहा, असं एकत्र करून आपण गोळा छान करून घ्यायचा आहे, नीट करून घ्यायचा आहे गोळा। असा पिठात घोळवून गोळा घ्यायचा आणि असं सुरुवातीला थापून घ्यायचं म्हणजे आपलं सारण सगळ्या बाजूला सारखं पसरलं जातं। आणि पराठा चिकटत असेल तर आपण असं थोडंसं पीठ लावायचं पराठ्याला। आपला पराठा लाटून तयार झालेला आहे। आता मी तव्यावर घालते। तव्यावरती मी तूप घातलंय, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल घालू शकता। त्यावर आता पराठा टाकून घेते आणि छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला पराठा। दोन्ही बाजूनी मस्त क्रिस्पी होईल असा भाजून घ्यायचा आहे। हा पराठा गरम गरम असताना खूप छान लागतो, त्याच्यामुळे हे पराठे गरम गरमच खायचे आपण। पहा, आपला उपासाचा बटाट्याचा पराठा एक तयार झाला। दुसरा सो आम्ही तसाच तयार करते। हा बघा, दुसरा सो पराठा तयार झाला। मी आता पराठा सर्व करायला घेते। पहिला पराठा, दुसरा पराठा कसा परत तव्यावरून बघा किती सुंदर सरकतोय, छान झालाय पराठा। आणि आता शेंगदाण्याची चटणी आणि दह्याबरोबर मी हा पराठा सर्व करते तुम्हाला। चला तर मग कशी वाटली उपासाच्या बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।